हाय गाईज, आता आम्ही मच्छी कंटकी बनवते, पण आता जाळ येते ना चुलीवर. आता मी एकदम आता 2-3 काड्या टाकलेल्या आहे. मी आता फक्त जाळ फुकू फुकू परेशान आहे, मला घाम आला. तरी बी तुमच्या आशीर्वादानं जर जाळ लागला तर लागला. मी एकदा प्रयत्न करून बघतो. गाईज, तुमच्या आशीर्वादाच्या कृपा दृष्टीने जाळ लागलेला आहे. आता मी खूप प्रयत्न केले, माझ्या डोळ्यातून डायरेक्ट अश्रू येऊ लागले दुखण्यानं. पण एकदम तुम्ही एकदम कृपा दृष्टी टाकल्यामुळं हे आता एकदम जाळ लागलेलं आहे. आता आम्ही कंटक्की बनवणार आहे, मच्छी कंटक्की आहे. एकदम आता तुम्हाला पण आनंद होईल समजा हे बघून माझे प्रयत्न. फक्त लाईक आणि सबस्क्राईबर करा मित्र हो, एवढी विनंती करतो मी तुम्हाला. हां, कोण आहे? काय हे बघा, अगोदर हे काड्या टाकल्या होत्या, पण याने काय जमलं नाही. हे कशाचे आहे? हे कशाचे काडे आहे? काय हा एकदम कडक आहे. आम्ही आजार यांना काय देऊ ना. आणि ही कंटकी तयार झालेली आहे, सक्सेस कडक झालेली आहे छान छान प्रकारे. आता हे दुसरं प्रयत्न करू. त्याच्यातलं दुसरं आहे प्रयत्न. ती हे काढा बाजूला, ते पुढी काढा बाजूला. आता आम्ही परत कंटकी टाकणार आहे म्हणा. माशा टाकणार आहे आम्ही परत, पण आता जाळ निविजला तर बरं आहे. माझ्या मिस्टरांनी खूप प्रयत्न केला जाळ पेटवण्याचा, पण ते पेटलं नाही. हे बघू शकता तुम्ही आता किती चांगल्या प्रकारे जाळ पेटत आहे. फक्त आणि फक्त कोणामुळे सांगा बरं, कोणामुळे जाळ पेटला आहे? माझ्यामुळे पेटलेलं आहे. आता मी पुन्हा कंटकी टाकत आहे त्याच्यामध्ये. टाका चिकन मच्छीची थोडस तेल गरम होऊ द्यावं लागेल आपल्याला. 1 मिनिट फक्त. आता आपलं थोडस तेल गरम झालेलं आहे मित्र हो. मी आता कंटकी सोडते. त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण एक 5-7 पीस सोडणार आहे, कारण जेणेकरून आपल्याला असं एक अलीकडच्या बाजूने एक छोटासा एक पीस सोडून टाकू आपण शेवटचा. एक 5-7 पीस मी याच्यात टाकलेले आहे. आणि आता मी थांबतो. आता छानशा प्रकारचा जाळ लागलेला आहे त्याच्यामध्ये. परत आपण एखादी छोटीशी काडी आहे त्यामध्ये देऊन टाकू, कारण चुलीवरची कंटकी ही फार खमंग आणि खरपूस आणि एकदम चविष्ट असते मित्र. हे बघा तुम्ही, अशा प्रकारे ही कंटकी तयार होते. एकदम लाल भडक, एकदम करकरीत बघा. आणि इकडे पण सुद्धा असं एकदम लाल भडक आणि एकदम करकरीत चमचमीत झणझणीत अशा प्रकारे ही होते. यावर फक्त आपल्याला कांदा आणि लिंबू घेणे आहे फक्त. त्यामुळे 1 नंबर कंटकी लागणारी मच्छीची कंटकी फक्त. उद्या आपण बोकड्याची मटण भाजी बनवणार आहे उद्या, कारण मंगळवार. एवढे बंद कराल तुम्ही? उद्या एकदम फार अशी छणछणीत झणझणीत बोकड्याच्या मटणाची भाजीची रेसिपी मी तुम्हाला उद्या स्वतः मी टाकतो. ते आता आपण उद्या बघणार आहे. त्याच्यामध्ये कोणते मसाले वापरायचे, काय वापरायचे, एकदम झणझणीत आणि एकदम झणझणीत अशी भाजी आणि एकदम हेल्दी. काय बोलबो काय मी. उद्या आपण बोकडाचं मटण, म्हणजे उद्या वार मंगळवार आहे. उद्या आपण छानसं मटण आणून उद्या मी स्वतः तुम्हाला माझ्या हातानं बोकड्याच्या मटणाची भाजीची रेसिपी मी स्वतः तुम्हाला दाखवणार आहे मित्र हो. माझ्या चॅनलवर
स्वतः मी माझ्या चॅनलवर मी स्वतः तुम्हाला माझा कॅमेरा लावून मी त्याचे शूट करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मित्र हो. फक्त तुम्हाला ती जर रेसिपी जर उद्या जर आवडली, कारण मी उद्या ती बनवणार आहे आणि उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे, फक्त तुम्हाला तेवढी जर आवडली ते हलवा तेवढं तर मला नक्कीच लाईक सबस्क्राईबर करा. आणि आता जी मच्छीची कंटक्कीची ही जी रेसिपी ही जे चालू आहे, चुलीवरची कंटक्की स्पेशल, हॅलो मित्र हो, चुलीवरची कंटक्की स्पेशल चालू आहे आता. ही कुठं भेटत नसते, कारण गॅसवर फारशी काही जमत नसते. ते इथं आपल्या स्वतः चुलीवर जमवलेली कंटक्की मित्र हो, एकदम छान आणि एकदम आनंदी आणि एकदम कर्पुरीत अशी कंटक्कीची रेसिपी चालू आहे आता. उद्या पण आपण येतेच याच चुलीवर उद्या मटन रेसिपी बनवणार आहे. मटन भाजी स्पेशल बोकड मटन भाजी बनवणार आहे आपण उद्या. आजचा व्हिडिओ इथं आता आज कंटक्की तयार झाली मित्र, खायला या सर्व माझे मित्र परिवार. आता आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो. धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट, शुभ रात्री. उद्या आता सकाळी पुन्हा प्रयत्न करेन मी नवीन व्हिडिओ टाकण्याचा. मला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.